इमर्जन्सी फंड ही खूप महत्वाची गोष्ट आहे. वेळ कधीच सांगून येत नाही, त्यामुळे पैसा असणं फार गरजेचं आहे. आणि आमचा एकच विजन आहे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आर्थिक समृद्धता आणणे. तर इमर्जन्सी फंड म्हणजे काय? इमर्जन्सी फंड असा साधारण किती असावा एखाद्या व्यक्तीचा? इमर्जन्सी फंड मी तुम्हाला सांगितलं की जे व्यक्ती नोकरी करणार त्यांच्यासाठी इमर्जन्सी फंड आहे तो एक्झॅक्टली आपण कुठे सेव्ह करावा किंवा कुठे ठेवला पाहिजे? कंपनीचं मार्केट कॅप 3,000 कोटीचं होतं. 3,000 कोटीची कंपनी 1,700 कोटीमध्ये त्यांना विकावं लागली. ज्यावेळी आपल्याला वैयक्तिक इमर्जन्सी फंड नसेल तर काय प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो? हँड लोन म्हणजे आपल्या भाषेमध्ये उसने पैसे घेणे. इमर्जन्सी फंड नव्हतं म्हणून इतके प्रॉब्लेम्स क्रिएट. पुढच्या 10 वर्षामध्ये 12 वर्षामध्ये तुम्ही फायनान्शियली फ्रीडम झाले पाहिजे. ते फ्रीडम का बरं व्हायचं? सोशल मीडिया असेल, ChatGPT असेल, गुगल असेल, यामुळे प्रत्येकालाच असं वाटतं की माझ्याकडे सगळं नॉलेज आहे. प्रत्येकाला घर असावं, पण ते जर घर ते लोन काढून जर घेत असतील. इमर्जन्सी फंड आणि हेल्थ याला आपण कसं, कारण ही फार महत्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला माहिती आहे की आत्ताही जर कोणी म्हटलं की मला ऍडमिट व्हायचंय, इमर्जन्सी फंड कुठे ठेवू नये. म्हणजे तुम्ही याचे अकाउंट होल्डर नाहीये, मी तुम्हाला विड्रॉल करून देऊ शकतो. म्हणजे एक्झॅक्टली लिक्विडिटी काय? आरबीआयच्या रूलनुसार कोणी पैसा जाऊन काढू शकणार नाही. असं म्हणतात की संकट काही आपल्याला सांगून येत नसते किंवा वाईट वेळ ही आपल्यावरती येते तेव्हा काही ती आधी कळवून येत नसते. त्यामुळे आपल्यावर येणारं संकट हे कधी कधी किंवा प्रत्येक वेळेला हे अर्थशास्त्र किंवा अर्थार्जन किंवा असं आपण म्हणू शकतो की पैशाशी निगडीत असतं. आणि पैसा असेल तर आपण सगळ्या गोष्टी पूर्ण करू शकतो असं कलियुगात तरी मानलं जातं. तर आजचा हा पॉडकास्ट खूप इंटरेस्टिंग असणार आहे. कारण इमर्जन्सी फंड ही खूप महत्वाची गोष्ट आहे. वेळ कधीच सांगून येत नाही, त्यामुळे पैसा असणं फार गरजेचं आहे. तर याबद्दल जाणून आज आपण घेणार आहोत. आजचा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा. आणि या पॉडकास्टमध्ये आपल्या सोबत आहेत योगेश सोनवणे सर. एकदा त्यांचं मी स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार. खरं तर महत्वाचा मुद्दा ते म्हणजे इमर्जन्सी फंड, आणि यावर आजचा हा पॉडकास्ट असणार आहे. तर तुम्ही कसे आहात? छान एकदम. एकदम मस्त. अगदी तुमचा चेहरा तसाच आहे की ज्यांच्याकडे इमर्जन्सी फंड खूप मोठ्या प्रमाणात आहे, असा तुमचा चेहरा आहे. त्याच्यामुळे तुम्ही बऱ्याच लोकांना हे सांगताही, प्रत्येकाचा पोर्टफोलिओ तुम्ही मॅनेज पण करून देता. आणि अशी बरीचशी लोक असतील ज्यांचं तुम्ही आतापर्यंत खूप सारा इमर्जन्सी फंड करून दिला असेल. तर करूया आपण सुरुवात पॉडकास्टला. यस यस. येस. तर मला तुमच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. आता सध्या आपण काय काम करतो आहोत, एस वेलच्या माध्यमातून किती लोकांपर्यंत आपण जोडले गेलो, तर हे आपण प्रेक्षकांना नक्कीच सांगूया. ओके. तर माझं नाव योगेश सोनवणे, डायरेक्टर ऑफ एस वेल्थ. आम्ही मागच्या म्हणजे आमची टीम आणि मी मागच्या 18 वर्षापासून या प्रोफेशनमध्ये आहोत. तर आमची 3 ब्रँचेस आहेत, छत्रपती संभाजीनगर, जालना, देऊळगाव राजा. यामध्ये आमच्याकडे 3,000 क्लायंट म्हणजे जवळपास 1,200 फॅमिली आहे. 1,200 फॅमिलीमध्ये पॅन इंडिया आणि काही NRI क्लायंट पण आहे आमचे. काही कंपन्यांचं पण आम्ही काम बघतो. ओके. यामध्ये आम्ही 160 कोटी रुपये मॅनेज करतो. म्हणजे आमचा AUM आहे, असेट अंडर मॅनेजमेंट आमचा 160 करोडचा आहे. आणि आमचा एकच विजन आहे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आर्थिक समृद्धता आणणे. आणि 1,00,000 लोकांना त्यांच्या आयुष्यामध्ये आर्थिक समृद्धता आणून देण्यासाठी त्यांना नियोजन करून देणे, त्यांना मदत करणे. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इमर्जन्सी फंड. एक्झॅक्टली. आज आपण त्याच विषयावर बोलणार आहोत. आणि जसं तुम्ही म्हणालात की 1,00,000 लोकांचं तुमचं टार्गेट आहे, तर 1,00,000 मध्ये ही पण व्यक्ती आता जी तुमच्या समोर आहे तीही आज जॉईन होणार आहे. आणि ही टीमची सगळीच लोक ही जॉईन होणारच आहे, कारण इतकं तुम्ही व्यवस्थित आम्हाला सांगत असता. तर महत्वाचा मुद्दा म्हणजे इमर्जन्सी फंड एक्झॅक्टली काय आहे? ओके. तर इमर्जन्सी फंड म्हणजे काय? तर इमर्जन्सी फंड म्हणजे त्याला फायनान्शियल लँग्वेजमध्ये कॉन्टिंजन्सी फंड म्हणतात. तर इमर्जन्सी फंड म्हणजे ज्या महिन्यामध्ये किंवा ज्या काळामध्ये आपलं इन्कम नाही, हम्म. ते व्यावसायिक इन्कम असो किंवा मग जॉबचं इन्कम, सॅलरी इन्कम असो. आता इन्कम नाही, पण आपल्याला एक्सपेन्सेस करावे लागतात. हम्म. हाऊस होल्ड एक्सपेन्सेस, लाईफस्टाईल एक्सपेन्सेस. तर हे एक्सपेन्सेस कुठून करणार? तर हे एक्सपेन्सेस आपण करणार आपल्या इमर्जन्सी फंडमधून. म्हणजे जो पैसा आपण तिथे ठेवलेला आहे त्या इमर्जन्सी फंडमधून. अच्छा, म्हणजे इमर्जन्सी फंड पण असं म्हणू शकतो की पूर्वीच्या काळातली आजी जी डब्यात साठवून पैसे ठेवायची आणि ती कधी काळी जर खूपच गोष्ट आली तर तेव्हाच ती ते पैसे द्यायची. तर अशीच ही कन्सेप्ट आहे. येस येस. ही एक्झॅक्टली अशी कन्सेप्ट आहे. राईट राईट. तर मग इमर्जन्सी फंड असा साधारण किती असावा एखाद्या व्यक्तीचा?
ओके. तर इमर्जन्सी फंड जो आहे तो हा प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो. तर कुणी व्यावसायिक लोकं असतात, कुणी नोकरी करणारे लोकं असतात. तर नोकरी करणाऱ्या व्यक्तीला 3 महिने पुरे इतका इमर्जन्सी फंड पाहिजे. ओके, म्हणजे आपला पगार जेवढा आहे तर त्याला आपण 3 ने मल्टिप्लाय करणं. राइट, राइट. हां. आपला पगार जेवढा आहे किंवा तुम्ही जे खर्च करता त्याच्या 3 टाइम्स तुमचा इमर्जन्सी फंड पाहिजे. अच्छा. पगार जेवढा आहे तेवढा ठेवला तर अतिउत्तम. हां, हां. म्हणजे जसं तुम्ही आत्ता म्हणालात, तर मग जर माझा पगार आहे आणि मी जितका खर्च करतो, तर हा खर्चाचं सुद्धा माझ्याकडे सगळं हे असला पाहिजे, डेटा असला पाहिजे. हो, ऑब्व्हियसली ते तर राहायलाच पाहिजे प्रत्येकाकडे. प्रत्येकाचं बजेट राहिलं पाहिजे. तर जसं तुम्ही म्हणालात, तर ही सुरुवात कशी आपण करायला हवी? या इमर्जन्सी फंडच्या आधी आपल्याला तर बजेटिंग करावं लागेल स्वतःचं, म्हणजे स्वतःच्या एक्सपेन्सेसचं किंवा मग आपण म्हणूया की व्यवसायाच्या किंवा पर्सनल काय जे असेल ते. तर मग ही सुरुवात कुठून होते एक्झॅक्टली? बघा, इमर्जन्सी फंड मी तुम्हाला सांगितलं, की जे व्यक्ती नोकरी करणार त्यांच्यासाठी 3 महिन्याचा पाहिजे. कारण का बरं, की एक जॉब सोडल्यानंतर दुसरा जॉब सर्च होईपर्यंत 2-3 महिने निघून जातात. हं, तर हा जो पिरियड आहे, या पिरियडमध्ये आपला खर्च चालला पाहिजे. त्यानंतर कधी-कधी काय होतं, की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होते. हं. तर त्यावेळी पण सॅलरी होत नाही. तर त्यावेळी पण खूप प्रॉब्लेम क्रिएट होतो. तर त्यावेळी हा आपल्याला इमर्जन्सी फंड कामी येऊ शकतो. आता नोकरी जे करतात त्यांच्यासाठी वेगळा आणि ज्यांचा व्यवसाय त्यांच्यासाठी वेगळा. हा का बरं? तर व्यावसायिक लोकांना जे असतात ना, व्यावसायिक लोकांसाठी 6 महिने पुरेल इतका इमर्जन्सी फंड पाहिजे. कारण काय असतं, की व्यवसाय जे आहे ना, सीझन वाईज असतात. हं, 6 महिने सीझन असतं आणि 6 महिने त्यांना जो व्यवसायाचा खर्च आहे, तो त्यांना त्यांच्या पॉकेटमधून करावा लागतो. ओके. तर मग आपण साधारण असं म्हणूया, की आपण ठरवतो आता जर एक साधारण जर आपण विचार केला, तर एखादी व्यक्ती ठरवते, की हा माझा इमर्जन्सी फंड आहे. पण काहीतरी अशा गोष्टी होतात, एखादी वस्तू दिसते, ती आपल्याला आवडते आणि मग ते खर्च होऊन जातात. तर मग हा जो इमर्जन्सी फंड आहे, तो एक्झॅक्टली आपण कुठे सेव्ह करावा किंवा कुठे ठेवला पाहिजे? इमर्जन्सी फंड जो आहे, तर म्हणजे तो आपण ज्या ठिकाणी 100% लिक्विडिटी आहे, ओके. म्हणजे कुठलाही आपल्याला चार्जेस न लागता तो पैसा आपण विथड्रॉल करू शकतो किंवा त्याचं व्हॅल्युएशन कमी न झालेलं पाहिजे, अशा ठिकाणी. पण ते म्हणजे बँक एफ-डी. आपला इमर्जन्सी फंड हा बँक एफ-डीमध्ये असावा. कारण बँक एफ-डीमध्ये आपण केव्हाही तो पैसा काढू शकतो. हं. आता जसं तुम्ही म्हणालात, की लिक्विडिटी हा वर्ड बऱ्याचशा आपल्या लिसनर्ससाठी नवीन आहे. तर याच्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल, की एक्झॅक्टली लिक्विडिटी काय आहे? लिक्विडिटी म्हणजे काय, की प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टी आपल्याला 100% लिक्विडिटी नाही. म्हणजे जर त्या जी एखादी प्रॉपर्टी आहे, ती जर आपल्याला रातोरात जर विकल्या गेली, तर ते लिक्विडेट करू शकतो आपण. पण प्रॉपर्टीला आपल्याला ग्राहक बघावं लागणार आहे. तिथे 100% लिक्विडिटी नाहीये. ओके. गोल्ड आहे. गोल्डचे रेट कमी होणार, जास्त होणार. तिथे पण 100% लिक्विडिटी नाहीये. हं, हं. त्यावर आपल्याला लोन घ्यावं लागणार किंवा सेल करावं लागणार आहे. ओके. मग लिक्विडिटी फक्त कॅश असू शकते? कॅशमध्ये आपल्याला व्याज मिळत नाही ना. तर कॅश घरी न ठेवता आपण जर बँक एफ-डीमध्ये ठेवलं, तर ॲटलीस्ट आपल्याला काही ना काहीतरी व्याज मिळेल. तर इमर्जन्सी फंड हा एफ-डीमध्ये का बरं ठेवायचा? की दीर्घकालीन गुंतवणुकीला चांगला परतावा मिळण्यासाठी अल्पकालीन कामासाठी लागलेला किंवा वापरलेला टूल म्हणजे इमर्जन्सी फंड. क्या बात है! खरं तर असं म्हणजे मी म्हणते ना, की अनुभव हा माणसाचा खूप मोठा शिक्षक असतो आणि तुम्ही जे बोलता ते कुठल्याही पुस्तकात नाही किंवा सोशल मीडियावर नाही किंवा आपण म्हणूया Googleवर नाही आणि ChatGPTवरही नाही. कारण ते तुमचा अनुभवच बोलतो. तर हा जो मंत्र तुम्ही सांगितला ना, तर हा डिकोड करायला आम्हाला आवडेल. तर हा मंत्र तुम्हीच आम्हाला डिकोड करून सांगा. बघा काय आहे, की मी जे तुम्हाला सांगितलं ना, हे यावर मी एक बुक पण लिहिणार आहे. हां, आणि हे जे अनुभव आहे, हे पैशाच्या बाबतीत म्हणजे माझ्यासोबत लोकं खोटं नाही बोलत. एक्झॅक्टली. पण अवांतर म्हणजे लोकं ज्यावेळी मित्रासोबत बोलताना एक तर काय सांगतात, की माझ्याकडे खूप जास्त पैसा आहे किंवा म्हणतात, की माझ्याकडे काहीच नाहीये. आणि हे बोलण्यामध्ये त्यांना समजत नाही, की आपल्याकडे किती पैसा आहे. ते म्हणजे खोटं बोलण्यामध्ये त्यांना माहीतच राहत नाही किती पैसा आहे. हं, तर हा जो अनुभव आहे इमर्जन्सी फंडचा, हा मी एक म्हणजे माझे एक क्लायंट आहे त्यांचा शेअर करतो. कोव्हिडच्या पिरियडमध्ये त्यांची कंपनी होती 3,000 कोटीची. हं. कंपनीचं मार्केट कॅप 3,000 कोटीचं होतं आणि त्यांच्याकडे लिक्विडिटी नव्हती. इमर्जन्सी फंड नव्हता. हं. इमर्जन्सी फंड नसल्यामुळं ते त्यांच्या एम्प्लॉयीची सॅलरी करू शकले नाही. सॅलरी न केल्यामुळं त्यांची जी पेमेंटची जी सायकल आहे ती पूर्ण डिस्टर्ब झाली. डिस्टर्ब झाल्यामुळं ते प्रोडक्शन पण बंद झालं. सर्व गोष्टी त्यांच्या ज्या सुरळीत चालू होत्या पेमेंट याच्या बाबतीत, सगळं बंद झालं आणि ती कंपनी प्रॉब्लेममध्ये आली आणि 3,000 कोटीची कंपनी 1,700 कोटीमध्ये त्यांना विकावं लागली. म्हणजे तर तो लॉस झाला तो तर वेगळाच आहे. हां, तर हे तर खूपच. कंपनीच सांगितलं मी.
इमर्जन्सी फंड ज्यावेळी आपल्याला वैयक्तिक इमर्जन्सी फंड नसेल तर काय प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो, तर तो प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. इमर्जन्सी फंड जर नसेल तर आपण बघा क्रेडिट हे खूप महत्वाचं आहे माणसाच्या आयुष्यामध्ये. व्यवहार की आपण म्हणतो ना त्या व्यक्तीचा व्यवहार खूप चांगला आहे, त्या व्यक्तीसोबत व्यवहार करा आणि तो व्यवहार जर खराब झाला तर त्या व्यक्तीचं म्हणजे एकंदरीत सगळं त्याचं म्हणजे आपण म्हणतो ना व्यक्तिमत्व खराब खराब होऊन जातं. तर इमर्जन्सी फंड नसेल तर आपण दूधवाल्याचे पैसे देऊ शकणार नाही, किराणावाल्याचे पैसे देऊ शकणार नाही. तुम्हाला जे दर महिन्याला जो खर्च करावा लागतो तो आपण करू शकणार नाही. इमर्जन्सी फंड जर नसेल तर ज्या महिन्यामध्ये तुमच्याकडे इमर्जन्सी फंड नाहीये आणि त्या महिन्यामध्ये तुमचा EMI जर बाउन्स झाला तुमचा क्रेडिट स्कोअर मायनस होईल. बरोबर. राईट. एक्झॅक्टली. नेक्स्ट टाइम तुम्हाला लोन जर घ्यायचं असेल तर जास्त रेटने खरेदी करावं लागेल लोन किंवा मिळणारच नाही तुमचं क्रेडिट कार्ड. म्हणजे बघा एक जहाज जे आहे ना छोटं छिद्र एक जहाज डुबवू शकतं, तसं इमर्जन्सी फंड जर नसेल तर तुम्ही फायनान्शियली खूप मोठे प्रॉब्लेम मध्ये येऊ शकता. एक्झॅक्टली. म्हणजे जर असं आपण बघितलं तर सायमल्टेनियसली जर का तुमच्याकडे खूप जास्त इमर्जन्सी फंड आहे तर तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडेंट आहात असंच असेल. अं, मी तुम्हाला सांगितलं ना की दीर्घकालीन गुंतवणुकीला चांगला परतावा मिळण्यासाठी वापरलेला टूल म्हणजे इमर्जन्सी. इमर्जन्सी फंड. एक्झॅक्टली. सो हे पॅरलली आपण म्हणूया किंवा सायमल्टेनियसली एकमेकाशी संलग्न आहे. जेवढा तुमचा इमर्जन्सी फंड चांगला तेवढे तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडेंट जास्त. राईट राईट. इमर्जन्सी फंड जर नसेल तर काय प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात हे माझ्या एका मित्राने मला सांगितलं. हां. की त्यांनी मला सांगितलं अरे बाबा माझ्याकडे इमर्जन्सी फंड नव्हता, तर मी एका व्यक्तीकडून हँड लोन घेतलं 50,000 रुपये. ओके. आता त्यांनी मला हँड लोन दिलं, माझं काम झालं आणि मी प्रामाणिकपणे तो पैसा वापस केला. हां, हां. राईट. म्हणजे मी माझं क्रेडिट वापरलं. हां. पण झालं काय की माझ्या मित्राला पैशाची गरज ज्यावेळी होती त्यावेळी त्यांनी मला पैसे मागितले आणि त्यांनी मला 5,00,000 रुपये मागितले. ओके. तर मी पर्सनल लोन काढून 5,00,000 रुपये दिले आणि त्यांनी त्याची प्रॉपर्टी घेतली. आज 5 वर्ष झाले तो म्हणतो की माझी प्रॉपर्टीच विकत नाही, त्यांनी माझे 5,00,000 पण दिले नाही. बघा ते म्हणजे इंटरेस्ट असेल तो तर ते डिफरंट ते. त्याचा जो EMI तो व्यक्ती भरतोय, इंटरेस्ट तो व्यक्ती भरतोय, यांनी दिले नाही. आता यांनी जर त्याला पैसे मागितले नसते तर त्यांनी याला मागितले नसते. हां, हां. तर इमर्जन्सी फंड जो आहे ना हा आपल्या आयुष्यामध्ये खूप आणि खूप महत्वाचा आहे. हां. आता लिसनर्स आहेत तर त्यांच्यासाठी कदाचित हँड लोन ही जरी कन्सेप्ट त्यांच्यासाठी त्यांच्या दैनंदिन जीवनातली असेल, पण त्यांच्यासाठी हँड लोन हा शब्द जरा नवीन आहे. हँड लोन म्हणजे आपल्या भाषेमध्ये उसने पैसे घेणे. ओके, ओके. म्हणजे त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नसेल किंवा त्याच्यामध्ये काही आपण असं म्हणूया खूप प्रोफेशनल व्यवहार नसेल, त्याला आपण हँड लोन म्हणू. ते इंटरेस्ट खूप महाग पडलं ना माझ्या मित्राला. हां, माझ्या एक्झॅक्टली. मित्राने त्याच्याकडून पैसे घेतले 50,000 आणि त्याला ज्यावेळी काम पडलं यांनी 5,00,000 दिले, तर त्याने दिलेच नाही अजून 5 वर्ष झाले. मग ते त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट किती पडला तर तुम्हीच कॅल्क्युलेशन करून घ्या. बरोबर. तर अजून काय असे प्रॉब्लेम्स होऊ शकतात जर इमर्जन्सी? कारण तुम्ही खूप 3,000 हा परिवार आहे. मी 3,000 फार कमी आकडा म्हणतेय खरं तर. त्याच्यापेक्षा जास्त मोठा परिवार आहे तुमचा. परिवार इन द सेन्स मी अशा अर्थाने म्हणतेय, की ज्यांना तुम्ही समृद्ध करत आहात तो तुमचा परिवारच आहे. तर असे खूप अनुभव येत असतील तुम्हाला वेगवेगळे. तर असा कुठला अनुभव आहे की इमर्जन्सी फंड होतं म्हणून त्यांचं चांगलं झालं आणि इमर्जन्सी फंड नव्हतं म्हणून इतके प्रॉब्लेम्स क्रिएट बघा कोविडच्या पिरियडमध्ये खूप लोकांचे जॉब लॉस झाले, जॉब गेले, काही लोकांचा व्यवसाय बंद झाला. आता त्यावेळी असं कोणी प्रेडिक्ट केलं होतं की कोविड येऊ शकतो आणि एकदम सर्व बंद होईल. तर त्यावेळी मी ज्या लोकांना सांगितलं होतं की इमर्जन्सी फंड ठेवा, त्या लोकांना त्यांची इन्व्हेस्टमेंट जी लॉंग टर्म आहे ती विड्रॉल करायचं काम नाही पडलं. असे लोक आहे की ज्या लोकांनी म्हणजे इमर्जन्सी फंड ठेवला नाही, तर त्यांना त्यांची प्रॉपर्टी ही 100 रुपयाची प्रॉपर्टी त्यांना 60 रुपये 70 रुपयामध्ये विकायला लागली. मी एक्झाम्पल 100 रुपये सांगितलं, मी कोटीमध्ये पण सांगू शकलो असतो. एक्झॅक्टली नाही. तर बघा लॉस किती होतो. म्हणजे एक्झाम्पल तर खूप आहे. आणि असं कुणी आहे तुमच्या क्लायंटमध्ये असं की ज्यांच्याकडे इमर्जन्सी फंड होते म्हणून एक छान त्यांचं ते आदर्श एक्झाम्पल तुमच्या समोर आहे? अ, बघा माझे एक क्लायंट आहे. कोविडच्या पिरियडमध्येच त्यांचा जॉब जो आहे, जॉब गेला आणि त्यांची इन्व्हेस्टमेंट पण खूप छान होती. पण त्यांनी जवळपास 2 वर्ष पुरेल इतका त्यांनी इमर्जन्सी फंड ठेवला होता. वाह! का बरं? कारण त्यांना जॉब सोडून स्वतःचा व्यवसाय चालू करायचा होता. तर कोविडच्या पिरियडमध्ये जवळपास 1.5 वर्ष ते घरी होते आणि इमर्जन्सी फंडमुळे त्यांना कुठलाही त्रास झाला नाही. एक्झॅक्टली. तर इमर्जन्सी फंड इतका जास्त इम्पॉर्टंट आहे. येस. आत्ताच्या काळामध्ये
हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण आत्ता असं होतं ना, म्हणजे मी माझं एक वैयक्तिक एक्झाम्पल सांगेल तुम्हाला, की आजोबा होते, तर आजोबांकडनं एका पूर्ण जनरेशनमध्ये खूप साऱ्या प्रॉपर्टीज झाल्या. बाबा होते, तर बाबांकडनं मे बी प्रॉपर्टीज नाही, कमी झाल्या आणि माझ्या जनरेशनला असं आहे, की प्रॉपर्टी सोडा, पण रोजचे दैनंदिन जीवनाचाच खर्च तो पेलवत नाहीये. त्याच्यासाठी लोन्स घ्यावे लागतात. बरं आजोबांनी कधी लोन हा प्रकार घेतलाच नाही. तरी सुद्धा त्यांनी छान मॅनेजमेंट केलं. बाबांनी सुद्धा कधीच लोन घेतलं नाही, पण ते आजोबांच्या कंपॅरेटिव्हली तेवढं नाही करू शकले. पण माझ्या जनरेशनला असं आहे, की मला साधा मोबाईलही घ्यायचा आहे, तरीही मला लोन विचार करावा लागतो किंवा साध्या-साध्या गोष्टी ज्या की खूप स्वस्त असतात, म्हणजे 40,000-50,000 तरी त्याच्यासाठी मला क्रेडिट कार्ड यूज करावं लागतं. तर हे काय असेल जनरेशनचं गणित आणि त्यांच्याकडे काय टेक्निक असेल ज्याच्यामुळे खरं तर ते एवढे समृद्ध होते? जुन्या काळामध्ये काय होतं, की जुन्या काळामध्ये गरजा फार कमी होते. हं. जसं की आम्ही प्रत्येकाला सांगत असतो, की खर्च 2 प्रकारचे, हाउसहोल्ड एक्सपेन्सेस आणि लाईफस्टाईल एक्सपेन्सेस. हं. तर हाउसहोल्ड एक्सपेन्सेसपेक्षा आपला लाईफस्टाईल एक्सपेन्सेस खूप जास्त झालेला आहे. हां. म्हणजे तुम्हाला जर एक्झाम्पल जर द्यायचं झालं, तर घरी आपल्याला किराणा लागतो ₹5,000 महिन्याचा. हं. एक प्रत्येकाला वेगवेगळा लागत असेल, पण एक एक्झाम्पल घेतलं आणि जर आपण फॅमिलीसोबत जर हॉटेलमध्ये जेवायला गेलो, तर ₹3,000 बिल होतं. एक्झॅक्टली. म्हणजे हा हॉटेलमध्ये जाऊन जेवण करणे हा लाईफस्टाईलचा प्रकार झालेला आहे. हं. तर आपला जो खर्च आहे ना, हा आपला हाउसहोल्ड एक्सपेन्सपेक्षा लाईफस्टाईल एक्सपेन्सेसमध्ये आणि इच्छा आकांक्षा खूप वाढल्या, त्यामध्ये जास्त होतो. त्यामुळे तुमची इन्व्हेस्टमेंट होत नाही, तुमच्या सेव्हिंग होत नाही. त्यामुळे हं. तुमचे असेट क्रिएट होत नाहीत. क्रिएट होत नाही. एक्झॅक्टली. पण असं म्हणतात ना, की जसं तुम्ही म्हणालात, की कॅल्क्युलेशन्स असले पाहिजे प्रत्येकाकडे. आपल्याकडे किती पैसे येतात, आपण किती खर्च करतो. तर तुमच्याकडे काय असं गणित आहे, जसं तुम्ही म्हणालात, की 3,000 पेक्षा जास्त परिवार आहे. तर काय तुम्ही असा मंत्र देता त्यांना, की ज्याच्यामुळे त्यांचं सुरुवात होते आणि इमर्जन्सी फंड ते चांगल्या प्रकारे सुरू करू शकतात? कारण लगेचच क्रिएट होत नाही, त्याच्यासाठी बरेच वर्ष लागतात. पण सुरुवातीचा असा कुठला टप्पा आहे, की तो आपण करायला हवा? कुठून सुरुवात करावी? कारण आपण म्हणतो, की "थेंबे थेंबे तळे साचे." तर माझा काय आहे पहिला पॉइंट, की जिथून आपण सुरुवात करू शकतो? बघा सुरुवात करायची जर असेल, तर आपल्याला नियोजन करावं लागेल हं. आणि नियोजन जे आहे ना, हे पेपरवर होतं. हं. तुम्हाला जर कन्स्ट्रक्शन करायचं, तर तुम्ही कोणाकडे जाणार? कन्सल्टिंगकडे जाऊ आम्ही किंवा आर्किटेक्टकडे जाणार ते. आर्किटेक्टकडे जाणार त्यांच्या. आर्किटेक्टकडे जाणार, त्यांना पूर्ण सांगणार, समजावून, की माझ्या प्लॉटचा एरिया इतका आहे, आमच्या घरी इतके मेंबर आहे, मला असं घर बांधायचं आहे आणि मग ते काय करणार? प्लॅन अकॉर्डिंग. प्लॅन करून देणार. तसं तुम्हाला आर्थिक नियोजन करणं खूप जरुरी आहे. तुम्हाला जर कुठे फिरायला जायचं आहे, व्हॅकेशनला कुठे फिरायला जायचं, तुम्ही ट्रिप प्लॅन करणार. केव्हा जायचं? ट्रेनने जायचं, फ्लाईटने जायचं, कशाने जायचं? बरोबर ना? तिथे गेल्यानंतर कुठल्या हॉटेलला थांबायचं आहे? बरोबर. वापस केव्हा यायचं? तुम्ही हे पूर्ण नियोजन करता. सेम म्हणजे पैसा आपण कमवतो रात्रंदिवस मेहनत करून. हं. तर पैसा कमवतो, पण आपल्याला पैशाचं नियोजन करायला वेळच नाहीये. हं. तर तुम्हाला ठरवावं लागणार आहे, की तुम्हाला आयुष्यामध्ये काय करायचं. तर मी एकच सांगतो सर्व लोकांना, की तुम्ही आयुष्यामध्ये एकच उद्दिष्ट ठेवा. पुढच्या 10 वर्षामध्ये, 12 वर्षामध्ये तुम्ही फायनान्शियली फ्रीडम झाले पाहिजे हं. आणि ते फ्रीडम का बरं व्हायचं, की तुमचं आजचं इन्कम असो किंवा नसो, भविष्यामध्ये तुमचा लाईफस्टाईल एक्सपेन्सेस आणि हाउसहोल्ड एक्सपेन्सेस त्या इन्कममधून तुमचं झालं पाहिजे. पॅसिव्ह इन्कममधून. तुम्ही फायनान्शियल फ्रीडम होण्याचं जे तुमची अमाउंट आहे, त्या अमाउंटमधून तुमचं झालं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला इमर्जन्सी फंड ठेवणे खूप जरुरी आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं, की दीर्घकालीन गुंतवणुकीला चांगला परतावा मिळण्यासाठी अल्पकालीन कामासाठी वापरलेला टूल म्हणजे इमर्जन्सी. इमर्जन्सी. अजून महत्वाची गोष्ट आत्ता तुम्ही बोलता-बोलता मला लक्षात आली, की जसं आपण म्हणतो ना, की आपल्याला दरवर्षी आपण डॉक्टरांकडे गेलंच पाहिजे, चेकअप झालं पाहिजे आपलं किंवा प्रत्येक व्यक्ती आता वेगवेगळ्या जसं की आपण म्हणूया आपण आर्किटेक्टकडे जातो, स्पेशलायझेशन कुठल्याही गोष्टीमध्ये. मग ज्योतिषांकडेही जात असेल, प्रत्येक गोष्टीसाठी. तर तसं प्रत्येक व्यक्तीने त्याचं अर्थगणित बांधण्यासाठी अशा कुठल्या व्यक्तीकडे म्हणजे तुमच्यासारख्या एका मास्टरकडे जाणं गरजेचं आहे का? बघा विदुला, की प्रत्येक व्यक्ती हा त्यांच्या कामामध्ये एक्सपर्ट असतो. हं. राइट. मला अगदी म्हणजे घरी जर पेंट मारायचा असेल, तर मला पेंटरकडे जावं लागेल. तो पेंटर माझा खूप छान माझं घर पेंट करून देईल. हं. मला जर कन्स्ट्रक्शन करायचं असेल, तर आर्किटेक्ट मला खूप व्यवस्थित प्लॅनिंग करून देईल. हं. मला जर सर्जरी करायचं असेल, तर मला डॉक्टर खूप चांगल्या पद्धतीने सर्जरी करून देईल. मी YouTubeला जाऊन किंवा Facebookला जाऊन किंवा Googleला जाऊन मी सर्जरी नाही करू शकणार ना. एक्झॅक्टली.
तर ज्या व्यक्तीचा एक्सपिरियन्स खूप आहे, ज्या व्यक्तीला यामध्ये अनुभव आलेला आहे, अशा व्यक्तीकडे जाऊन ती व्यक्ती तुम्हाला हेल्प करू शकतं. हं. त्याच्यामुळे योग्य एक्सपर्ट्स कारण जो मुद्दा तुम्ही बोललात आता तो फार महत्वाचा आहे. सोशल मीडिया असेल, ChatGPT असेल, Google असेल, यामुळे प्रत्येकालाच असं वाटतं, की माझ्याकडे सगळं नॉलेज आहे आणि त्यातल्या त्यात काय होतंय सर आपण जेव्हा Instagram स्क्रोल करतो, त्याच्यावर रोज नवीन-नवीन कोणीतरी काही-काही उपदेश देत असतं. तर ते पण उपदेश सगळ्यांना हे वाटतात. तर तसेच काहीसे मिथ्स आहेत. आपण त्याच्याबद्दल थोडंसं बोलूया. एक मिथ आहे, जे की आता वारंवार सगळीकडे व्हायरल होतंय, की तुम्ही एखादं स्वतःचं घर अजिबातच घेऊ नका. त्यापेक्षा तुम्ही काय करा अ, म्हणजे भाड्याच्या किंवा रेंटच्या घरात तुम्ही राहू शकता. हं. आणि तुम्ही एखादं फंड, इमर्जन्सी फंड असं ठेवा, की ते राहिलं पाहिजे. तर हे मिथ आहे की काय आहे? कारण तुम्हाला माहिती आहे, की आत्ताच्या काळामध्ये किंवा आपण ज्या जनरेशनमध्ये किंवा आपल्या आजूबाजूच्या सराउंडिंगमध्ये आपण जिथे राहतो, आपल्या सराउंडिंगमध्ये स्त्रियांसाठी स्पेशली घर हे फार इम्पोर्टंट असतं किंवा त्यांचं म्हणणं असतं, की महिन्याला ते नको बाबा रेंट देणं किंवा कोणाच्या खिशात एवढे पैसे नको देणं रेंटचे. तर मग ही कन्सेप्ट काय आहे? बघा प्रत्येकाला घर म्हणजे असावं अशी माझी इच्छा आहे. हं. पण त्यांच्याकडे जर पुरेसा पैसा असेल, तर त्यांनी घर घ्यावं किंवा घर बांधावं. हं, पण ते जर घर ते लोन काढून जर घेत असतील, हं. तर त्यांनी कॅल्क्युलेशन करावं, की आपण त्याचा ई-एम-आय भरू शकू किंवा नाही आणि ते कॅल्क्युलेशन करूनच त्यांनी घर घ्यावं. हो, बरोबर. म्हणजे आता आपण बघतो ना, की ह्या जनरेशनमध्ये असं होतंय जनरली, की जॉब लागली. पहिला जॉब झाला, सेट झालं थोडंसं, की लगेचच घाई असते, की ओके मला 3 BHK मग त्याचं माझं जी काही अमाउंट आहे ती 1 CR प्लस आणि मग ते जे 20 वर्ष जवळपास हे असतं. त्याच्यामुळे आपण नवीन काय करू शकत नाही. आपण जॉबमध्ये अडकतो. ते ई-एम-आयचं सगळं गणित असतं. हो. तर हा सगळा फेरा यामुळे हे होतो आणि जेव्हा बघा काय होतं, एखादं की म्हणजे तुम्ही ज्यावेळी जॉबला लागल्यानंतर तुम्हाला ठरवावं लागेल, की मला सॅलरी किती आहे, माझा खर्च किती आहे, हाउसहोल्ड एक्सपेन्सेस किती होतो, लाईफस्टाईल एक्सपेन्सेस किती होतो, माझ्याकडे ॲक्चुअल किती पैसे उरतात. हं, हं. जसं की मी मागे पण तुम्हाला सांगितलं, की पुण्याला आम्ही एका जणाचं बजेटिंग केलं होतं. त्या बजेटिंगमध्ये त्यांच्या ₹4,00,000 इन्कमपैकी ₹3,95,000 त्यांचा खर्च होता. एक्झॅक्टली आता. तुम्हाला या गोष्टी खोट्या वाटत असतील, पण तुम्ही जर आमच्याकडे वन ऑन वन डिस्कस करायला कधी आले ना, हं. तर आम्ही तुम्हाला एक्झॅक्ट काढून देऊ, की त्यांचा खर्च कसा होता. हो. आता त्यामध्ये त्यांचा ई-एम-आय पण जातो. हं, हं. ज्यावेळी ई-एम-आय जातो, तर आज त्यांचा जॉब आहे. त्यांचं म्हणणं आहे, की आम्ही स्ट्रेस सहन करू शकत नाही. पुढच्या 10 वर्षानंतर आमचा जॉब राहणार नाही. हं. अशा वेळी हो, एक्झॅक्टली. अशा वेळी काय करावं? आणि हं. पुण्यासारख्या ठिकाणी काय आहे, की जर 1,00,00,000चं घर आहे ना, तर आम्ही थोडंसं त्याचा यील्ड काढला. 2% वर त्याचं भाडं राहत नाही. त्याचा रेंज जो आहे तो 2% वर राहतो. हां, म्हणजे ही जी कन्सेप्ट आहे, जी आता सध्या लोक सांगतात, ही मेट्रो सिटीजसाठी आपण म्हणू शकतो किंवा जे खूप वाढतायत आता शहरं त्यांच्यासाठी. पण आता आपण विचार करूया समजा छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, अशा सिटींमध्ये आपण जर विचार केला किंवा ज्या सिटीज आपण म्हणूया अजून होतात ग्रो. इमर्जिंग हां, तर मग तिथे आपण करायला हवं का इन्व्हेस्ट? बघा घर हे इन्व्हेस्टमेंट नाहीये. हं, म्हणजे तुम्ही घर एक्झॅक्टली. विकून ॲक्चुअली मला तुमची गोल अचीव्ह करणार नाहीये. हां, तिथं तुम्ही कन्झ्युम करणार आहे घर. हां, एक्झॅक्टली. कारण लोकांचा एक गैरसमज आहे, की मी घरामध्ये इन्व्हेस्टमेंट केली. घरामध्ये इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट करतो आणि कन्झ्युमर तो बाय करतो. त्यामुळे प्रॉपर्टी कमवताना ही बिल्डर लोकं कमवतात. तो रिटेल इन्व्हेस्टर कमवत नाही. हं. इन्व्हेस्टर नाही सॉरी तो कन्झ्युमर कमवत नाही. हं. म्हणजे जर तुम्ही घर घेत असाल, तर तुम्ही कन्झ्युमर आहात. राइट. तुम्ही तुम्हाला त्याच्यामधनं फार असा काही तुम्हाला वाटतो तेवढा तुम्ही फायदा सेल होणार नाही. केलं तर. हां. आणि पण ते सेल पण तुम्ही जसं म्हणालात ते इमर्जन्सीमध्ये येतच नाही. कारण आपणच बघतो आपल्याला जर घर विकतच घ्यायचं तर आपण किती विचार करतो. तर मग सिम्पली ते गणित आहे. तर त्याच्यामुळे तुमच्याकडे जर पैसा असेल तर तुम्ही ताजमहल बांधा. माझं काही म्हणणं नाही. पण तुमच्याकडे जर पैसा जर कमी आहे आणि त्याच्यामध्ये नियोजन केल्यानंतर जर तुमच्याकडे पैसा उरत नसेल, तर तुम्ही जर घर घेत असाल, तर तुम्ही त्या रॅट रेसमधून कधीच बाहेर निघणार नाही ई-एम-आयच्या. क्या बात आहे. खरं तर तुमच्याकडे नॉलेज मी म्हटलं ना, की हा पॉडकास्ट खूप जास्त इंटरेस्टिंग अजून होणारच आहे. मी माझं माझा एक्सपिरियन्स सांगतो. हां, अ, मी तर आज फायनान्शियली फ्रीडम आहे. हां. मी माझा पोर्टफोलिओ सेल करून मी 2 बंगलो घेऊ शकतो. पण घर असावं. हं, हं, मी असं म्हणत नाही, की म्हणजे घेऊच नाही. हं, पण मी माझ्या प्रिन्सिपलनी वागतो. हं, आता संभाजीनगरला मी ज्या बंगलोमध्ये राहतो, त्या बंगलोचा रेंट आहे ₹50,000 महिना. हं, हं. त्या प्रॉपर्टीच्या म्हणजे जर आम्ही कॅल्क्युलेशन केलं तर 2% वर यील्ड ती ते जे ओनर आहे, ते ओनर कमवतात. त्यांनी होम लोन घेतलं 8% नी
आणि त्यांना त्यांना फायदा होतो 2%. म्हणजे मी 2% कन्झ्युम करतो आणि माझा पोर्टफोलिओ हा ॲटलीस्ट 12% तर वाढेल. एक्झॅक्टली. पण हे जे तुम्ही सांगत आहात कॅल्क्युलेशन, हे ज्या ज्या प्रॉपर्टीजची व्हॅल्यू खूप जास्त आहे, हं. त्यांच्यासाठी असेल ना? की छोट्या व्हॅल्यूजच्या पण याच्यासाठी? सर्व तुम्ही कुठलंही कॅल्क्युलेशन करा आणि त्याचं वार्षिक यील्ड करा, ते 2 ते 3% वर राहत नाही. ओके. तुम्ही मला एखादं एक्झाम्पल सांगा फ्लॅटचं. हां. म्हणजे आता वार्षिक यील्ड याच्याबद्दल पण मला जाणून घ्यायचंय. सपोज आता फॉर एक्झाम्पल मी आहे. तर मला एखादी प्रॉपर्टी आहे जी 34-35 लाखामध्ये मिळतेय. आणि ती प्रॉपर्टी मी कॅश काहीतरी भरून म्हणजे 10-12 लाख रुपये मी समजा कॅश भरतीये त्याच्यामध्ये आणि उरलेल्याचं मी लोन करणार आहे. आणि उरलेले म्हणजे उरलेली जी अमाउंट आहे ती. तर मग मी ती जी अमाउंट आहे ती त्या EMI जे येणार आहेत मला, त्याचं माझं सिंपल गणित जर असं असणार आहे, की बाबा हे रेंट येईल मला आणि मग मी ते पे करेल. हे जर मी असं गणित करतेय, कारण आपल्या भारतातले बरेचसे लोकं हेच गणित करतात आणि पुढे जातात. पण डाउन पेमेंट तुम्ही जे भरताय ना, त्याचं तुम्हाला इंटरेस्ट मिळाला असता ना कुठे? त्याचं व्याज मिळालं असतं ना. एक्झॅक्टली. आपण काय करतो, की माझ्याकडे एवढे पैसे आहे, मागची प्रॉपर्टी विकणार मी, इकडनं-तिकडनं पैसा जमा करणार, काही लोन घेणार आणि मी ते घर घेऊन टाकणार आणि मला माझं भाड्यापेक्षा नाही का मला ते माझं स्वतःचं घर होईल. तर तुम्ही याचं कॅल्क्युलेशन करा ना, की ती जी 35 लाखाची प्रॉपर्टी तुम्हाला रेंटने ₹7,000 महिन्यामध्ये मिळेल, ₹5,000 महिन्यामध्ये मिळेल. सो या सगळ्या गोष्टी करत असताना आपण एका स्पेशलिस्टकडे जाऊन या गोष्टींचं आधी डिस्कशन करायला हवं, त्याचं पेपर वर्क करायला हवं आणि मगच तो निर्णय घ्यायला हवा, राईट? राइट. आणि जर आता हे तुम्ही म्हणालात ही कॉन्सेप्ट, याच्या पुढे जाऊन आपण विचार केला, की मी काही काळापुरतं तिथे इन्व्हेस्ट करतोय आणि मला असं वाटतं, की 1-2 वर्षात ती प्रॉपर्टी जास्त मला इन्कम देईल आणि मग मी ती सेल आउट करतोय आणि मग लगेचच ती अमाउंट घेऊन मी अजून दुसरीकडे कुठेतरी इन्व्हेस्ट करतोय. तर हा मार्ग योग्य असेल का? मी तुम्हाला सांगितलं ना, की इन्व्हेस्टर आणि कन्झ्युमर. तुम्ही इन्व्हेस्टर म्हणून ती प्रॉपर्टी पर्चेस करताय का कन्झ्युमर म्हणून प्रॉपर्टी पर्चेस करताय? एक्झॅक्टली. म्हणजे आपल्याला या सगळ्या गोष्टींचं गणित कळायला करावं लागणार. हां. म्हणजे तुम्ही इन्व्हेस्टर तुम्हाला काय व्हायचंय, म्हणजे काय कसे अर्न करायचे आपण जसं म्हणतो ते इम्पॉर्टंट आहे. बरं याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा इमर्जन्सी फंड मी मध्ये विचारेल तुम्हाला, की प्रत्येक वर्षी एक बजेट ठरतं. म्हणजे इंडियाचं बजेट ठरतं, की आता सध्या आपल्या मिनिस्टर आहेत निर्मला सीतारामन. मुळात भीती त्यांना खूप सगळ्यांनाच त्यांची भीती वाटते. पण इमर्जन्सी फंड अशा वेळेस कामाला येतं का? किंवा आता युद्धजन्य परिस्थिती असेल किंवा या गोष्टी तर होतातच. पण आपण कधी ठरवायचं हे प्लॅनिंग किंवा वर्षाचं प्लॅनिंग? आता जनरली लोकं असं वर्ष सगळ्यांसाठी जानेवारीपासून सुरू होतं. पण वित्तीय वर्ष तर मार्चपासून सुरू होतं. मग हे कॉमन मॅनला हे जरा गुंता समजायला अवघड जातो. तर मग आपण कसं करायचं याचं बजेट? बघा, हा आपल्याला गुंता वाटतो, पण आपण रात्रंदिवस मेहनत करतो आणि पैसा कमवतो. तो तुम्हाला गुंता नाही वाटत. तिथं तुम्हाला मेहनत करायला खूप चांगलं वाटतं. पण जर तुमच्या फॅमिलीमध्ये सर्वजण बसणार, तुमचा इन्कम किती, एक्सपेन्सेस किती, ते बजेटिंग करणार, हा गुंता म्हणजे बाहेरचा व्यक्ती ते येऊन बजेटिंग करणार नाही ना. हं. बजेटिंग तर तुम्हालाच करावं लागणार आहे. हं, हं. जसं की तुम्ही सांगितलं, की निर्मला सीतारामन बजेटिंग करतात. बाहेरचे कंट्रीचे फायनान्स मिनिस्टर येऊन बजेट करणार आहे का? नाही. तेच करणार ना. तेच काय. बरोबर. तसं तुम्ही तुमच्या कंट्रीचे, तुमच्या फॅमिलीचे तुम्ही फायनान्स मिनिस्टर आहात बरोबर. आणि वेळ ज्या दिवशी समजला बजेटिंग करणं आवश्यक आहे, त्या दिवशी बजेटिंग करायचं. पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये गव्हर्नमेंटचं बजेट आणि आपलं बजेट. ओके. म्हणजे जर हे तर खूप छान तुम्ही सांगितलत, की जसं बजेटिंग तुम्ही इंडियासोबतच आपलंही बजेटिंग हां, करू केलं पाहिजे आणि ते बजेट सादर करायचं आणि कुटुंबामध्ये प्रत्येक व्यक्ती ऐकणार, हां. की यावर्षी आपला इन्कम इतका होणार आणि खर्च इतका होणार. हं. त्याच्यावर ऑब्जेक्शन पण येतील. हां, एक्झॅक्टली. प्रतिप्रश्न पण येतील ना, हो, हो. की हा हा खर्च तुम्ही तर अननेसेसरी करताय. मला मला मा तुम्हाला तुमच्या मुलांनी किंवा तुमच्या भावांनी पण विचारलं पाहिजे, हं. की हा खर्च नका करू. हं. म्हणजे हे फार कॅल्क्युलेशन कट टू कट आहे. खरं याच्यामध्ये थोडं जरी आपण म्हटलो, की बिघडलं तर सगळंच बिघडणार. सगळंच बिघडणार. त्याच्यामुळे इमर्जन्सी फंड हा इम्पॉर्टंट आहेच. पण इमर्जन्सी फंड आणि हेल्थ याला आपण कसं कारण हे फार महत्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला माहिती आहे, की आत्ता जर कोणी म्हटलं, की मला ॲडमिट व्हायचंय, तर टेन्शन आधी हे असतं, की खर्च किती लागणार? हं. कारण जो आपण वर्षभर किंवा आयुष्यभर कमवलेला पैसा तो एका क्षणात पण जाऊ शकतो. कारण सगळंच आपण म्हणतो असं हे काहीच नाही ठरलेलं. तर मग हे कसं होऊ शकतं बॅलन्स? बघा काय असतं, की बजेटमध्ये नाही का तुम्हाला हॉस्पिटलच्या खर्चासाठी एक वेगळं तरतूद करून ठेवावं लागणार आहे. ती वेगळी इन्व्हेस्टमेंट करून ठेवावं लागणार आहे. ओके. तर मग ती इन्व्हेस्टमेंट कुठल्या स्वरूपात असू शकते?
येस. तर त्यासाठी आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग किंवा या गोष्टी कराव्या लागणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही मेडिक्लेम पण काढला पाहिजे. ओ. बघा, एखाद्या फॅमिलीमध्ये एखाद्या व्यक्तीला जर काही आजार झाला, त्या व्यक्तीला तसं सोडता येतं का? हं. नाही सोडता येत. नाही. दवाखान्यामध्ये घेऊन जावं लागणार आहे. पैसे जर नसेल, तर कर्जबाजारी होऊन ते ती सर्जरी करावं लागणार आहे. एक्झॅक्टली. आणि असेल तर तुम्ही तुमच्या रिटायरमेंटचा पैसा, मुलांच्या एज्युकेशनचा पैसा, तुमच्या व्हॅकेशनचा पैसा त्या दवाखान्यामध्ये टाकणार. हं, हं, म्हणजे तुमचं जे पुढचं जे नियोजन आहे ते संपून तुमचा प्रॉब्लेम आला, हं. तर तुम्हाला बजेटमध्ये मेडिक्लेमसाठी वेगळा फंड काढून ठेवावा लागणार आहे किंवा मग इमर्जन्सी पण तुम्हाला मेडिक्लेम इन्शुरन्स काढून ठेवावा लागणार. ओके. म्हणजे आपलं जेव्हा आपण असं म्हणतो, की इमर्जन्सी फंड, तर इमर्जन्सी फंड सोबतच तुम्हाला मेडिक्लेम करणं हे फार मेडिकल इमर्जन्सी फंड. हां, त्यालाच आपण इन्शुरन्स म्हणू शकतो. राइट. तर मग इन्शुरन्स साधारण आपण जर कॅल्क्युलेशन केलं, तर इन्शुरन्स हा जर कमी वयात काढला, तर त्याचा आपल्याला जी अमाउंट आहे प्रीमियम ती कमी भरावी लागते. तर ही अवेअरनेस यूथमध्ये झाली पाहिजे ना, की लवकरात लवकर म्हणजे जसं आपण पहिला जॉब लागला, तर आपण विचार करतो, की मी मोबाईल घेऊ. पण त्यापेक्षा जर आपण हे पैसे तिकडे इन्व्हेस्ट केले आणि आपण पहिली आपली एक पॉलिसी किंवा काहीही आपण असं म्हणतो, तर ते करणं कितपत योग्य आहे? तुम्हाला काय वाटतं? आणि आपल्या हा पॉडकास्ट ना यूथ पण ऐकतात. तर त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश असेल? बघा, इन्शुरन्स हा असेट क्लास नाहीये. इन्शुरन्स तुम्हाला वेगळं ठेवावं लागणार आणि इन्व्हेस्टमेंट वेगळी ठेवावी लागणार आहे. हं. एक्झॅक्टली. लोकं इन्शुरन्सला असेट क्लास समजतात. इन्शुरन्सला वेल्थ क्रिएशनचं एक टूल समजतात. तसं नाहीये. हं, इन्शुरन्स इन्शुरन्सची कॉन्सेप्ट काय आहे, की 100 लोकं एकत्र येणार. हं, 100 लोकं एक-एक रुपया करून ₹100 जमा करणार, त्या कंपनीला देणार आणि कंपनी काय करणार, 100 पैकी 10 लोकांना जो क्लेम आला, तो वाटून देणार. हं. त्यामध्ये इन्व्हेस्टमेंटचा काही काही विषय आला, संबंधच नाही. संबंध नाहीये. आणि ती फक्त आपली एक सिक्युरिटी आहे, की वेल्थ प्रोटेक्शन, हां. नॉट अ वेल्थ क्रिएशन. एक्झॅक्टली. ह्या खूप अशा खरं तर छोट्या-छोट्या कन्सेप्ट वाटतात वरवरून, की पण ह्या खूप आपल्याला नॉलेज व्यवस्थित देतात आणि एक मार्ग सांगतात आपल्याला खऱ्या अर्थाने, की एक आर्थिक गणित कसं असावं याचा मार्ग सांगतात. अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे इमर्जन्सी फंड कुठे ठेवू नये. सर्वात म्हणजे तुम्ही खूप छान प्रश्न विचारला. इमर्जन्सी फंड जो आहे, तो तुम्ही रिअल इस्टेटमध्ये नाही ठेवला पाहिजे. ओह! कारण तुम्हाला काम जर पडलं, तर ती प्रॉपर्टी जर बायर कोणी ताबडतोब तयार थोडी असतो ना. गोल्डमध्ये तुम्ही नाही ठेवलं पाहिजे. कारण गोल्ड एक तर तुम्हाला विकावं लागणार किंवा त्यावर लोन घ्यावं लागणार. ओके. लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड्समध्ये, इक्विटीमध्ये पण तुम्ही नाही ठेवला पाहिजे. कारण ती इन्व्हेस्टमेंट तुम्हाला इमर्जन्सी फंड म्हणून जर तुम्ही काढली, तर तुम्हाला नुकसान पण होऊ शकतं. अल्पकालासाठी जर काही काम पडलं तर. म्हणजे आपण रिअल इस्टेट इकडे आपण नको ठेवायला. त्याच्यानंतर आपण गोल्डमध्ये नको ठेवायला. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आज खरं तर. इमर्जन्सी फंड हा फक्त आणि फक्त बँक एफ-डीमध्ये हं. ठेवला पाहिजे. ओके. खरं तर इमर्जन्सी फंड आणि याच्या सगळ्याबद्दलच्या कॉन्सेप्ट सगळ्यांच्या हळू-हळू क्लिअर झाल्या असतील. हा पॉडकास्ट खूप इंटरेस्टिंग झाला आणि अजून अशी कुठली गोष्ट आहे जाता-जाता तुम्ही असं सांगू इच्छिता? कारण लिसनर्स आहेत बऱ्याच वेळापासून ते ऐकतायत. तर गृहिणी हे चांगले इमर्जन्सी फंड क्रिएटर असतात मी असं म्हणेल. तर जाता-जाता काय संदेश द्याल तुम्ही? जाता मी तुम्हाला हा संदेश देईल, की आपला जो भारत जो आहे, हा पुरुष प्रधान देश आहे. हं. यामध्ये म्हणजे सर्व निर्णय हा पुरुषांनी घ्यायचा. पैसा पुरुषांनी कमवायचा, तर निर्णय ते घेणार आणि स्त्रिया पैसे जर कमवत असेल, त्यांचं नियोजन पण पुरुष बघतात. हं, हं. तर ॲटलीस्ट त्यांना इन्व्हॉल्व करा या गोष्टीमध्ये. म्हणजे मी तुम्हाला एक एक्सपिरियन्स पण शेअर करतो. तुमचा थोडासा जास्त वेळ घेतो. हं. माझे एक मित्र आहे, इमर्जन्सीमध्ये त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं काम पडलं आणि खूप मोठी सर्जरी त्यांची करायची होती. ₹35,00,000 लागत होते. हं. त्यांच्या बँकेमध्ये पैसा, त्यांची पत्नी बँकमध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं, की मला पैसे विथड्रॉल करून द्या. बँक म्हणे, "तुम्ही याचे अकाउंट होल्डर नाहीये. मी तुम्हाला विथड्रॉल करून देऊ शकत नाही." पण म्हणजे त्यांची पत्नी आहे आणि ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. आर-बी-आयच्या रूलनुसार कोणीही पैसा जाऊन काढू शकणार नाही. हं. तर अशा वेळी काय केलं पाहिजे, की तुम्ही स्त्रियांसाठी जो मेसेज, की ॲटलीस्ट एखादा अकाउंट असं ओपन करा, की त्यामध्ये तुम्ही जॉइंट होल्डर राहिले पाहिजे. ओके. कारण चेकवर सही कोण करणार? हं. जॉइंट होल्डरमधला ती व्यक्ती साइन करू शकते. हं. त्यानंतर भरपूर काही इन्व्हेस्टमेंट आहे. फक्त घरी त्या घरी फक्त पुरुषांनाच माहिती आहे, स्त्रियांना माहिती नसते. हं, हं. सो तर त्याचं रेकॉर्ड कीपिंग जे आहे, ते रेकॉर्ड कीपिंग हे स्त्रियांनी पण ठेवलं पाहिजे हं. आणि त्यांना माहिती पाहिजे. ओके. सो स्त्रियांसाठी हा महत्वाची गोष्ट आहे, की इन्व्हॉल्वमेंट दोन्ही व्यक्तींची आणि कुटुंब एकत्र असलं पाहिजे. खरं तर इतका अमूल्य वेळ आज तुम्ही दिलात आणि इतकी माहिती व्यवस्थित आम्हाला सगळ्यांनाच मिळाली, लिसनर्सला सगळी माहिती मिळाली.
पुढच्या पॉडकास्टमध्ये अजून काही इंटरेस्टिंग गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. पण आत्ता थोडंसं आपण थांबूया. कारण असं म्हणतात ना, की पुढे जायचं असेल तर थोडासा छोटासा ब्रेक घेणं गरजेचं असतं. त्यामुळे हा पॉडकास्ट आपण इथेच थांबूया आणि पुन्हा नवीन ऊर्जेसोबत नवीन पॉडकास्टमध्ये भेटूया. तुमच्या वेळेसाठी पुनश्च एकदा खूप खूप धन्यवाद. थँक यू सो मच. धन्यवाद.